मी तुम्हाला एवढं सांगतो की आगे आगे देखिए होता है क्या. भुजबळ तर गेल्यातच दम आहे. हजारो कोटी लुटले तो आणि म्हणून भुजबळांना क्षमा नाही. श्री छगन भुजबळजी, एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी गेले काही महिने सातत्याने मनी लॉन्ड्रिंगच्या संदर्भातला तपास केला आणि या तपास केल्यानंतर त्यांना त्या तपासामध्ये जे काही आढळलं त्यानुसार प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याच्या सेक्शन 19(1) प्रमाणे श्री छगन भुजबळ यांना अटक केलेली आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये घोटाळे या ठिकाणी दाबण्याकरता मदत करू शकत नाही. राज्यातल्या जनतेला हे समजतं काय राजकीय आहे आणि काय राजकीय नाही आहे. भुजबळ गेला जेलमध्ये, आता घाबरू नका. हे काढा, हे मल्ल्याचे बाप आहे सगळे. देवेंद्र फडणवीस आणि किरीट सोमय्या यांनी वचन दिलं होतं, यांची जी सगळे अय्याशी आम्ही बाहेर काढणार, सगळा घोटाळाबाजांना जेलमध्ये टाकणार. जेलमध्ये टाकलं, पुढे काय आगे आगे देखिए होता है क्या. काय जोरदार भाषण करतो, हाऊ 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 हाऊ, जोरदार. म्हणजे असा नटसम्राट या महाराष्ट्राने पाहिला नाही. अरे भुजबळ साहेब, तुम्ही स्वातंत्र्य संग्राम सैनिका म्हणून नाही जेलमध्ये टाकलं, तुम्हाला जेलमध्ये टाकलं तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणून. यांच्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं आहेत, पण त्यांचे 12 वाजल्याशिवाय राहणार नाही. मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की. माध्यमांशी बोलताना सर्वप्रथम त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. सुरुवातीपासूनच त्यांच्या नावाला हिरवा कंदील देवेंद्र फडणवीसांनी दाखवला असल्याचं स्पष्ट होतं.